स्त्रियांच्या सगळ्यात जवळचा विषय घेऊया. मला अशा बऱ्याच स्त्रिया भेटतात, ज्यांना एखादी गोष्ट टाळायची असेल, प्लीज रागवू नका माझ्यावर कोणी, तर त्या म्हणतात मला मायग्रेनचा त्रास आहे. तर एवढा कॉमन आहे मायग्रेनचा त्रास? काय कारणं असतात डोकेदुखीची? नवरा एक महत्त्वाचं कारण असतं मला मान्य आहे. पण नवरा सोडून स्त्रियांमध्ये किंवा पुरुष सोडून स्त्रियांमध्ये डोकेदुखीची काय कारणं असतात? ओके. सो सर डोकेदुखी प्रामुख्याने 2 प्रकारात डिव्हाईड होते. ते एक प्रायमरी हेडेक आणि एक सेकंडरी हेडेक बाय एंड लार्ज. सेकंडरी हेडेक म्हणजे काहीतरी आजार आहे, त्याच्यामुळं डोकं दुखतं, त्याला म्हणायचं सेकंडरी हेडेक. मूळ कारण काहीतरी वेगळंच आहे. मूळ कारण आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल ब्रेनमध्ये गाठ आहे, ब्रेनमध्ये रक्तस्राव झाला आहे, प्रेशर वाढलंय ब्रेनच्या भोवती, काहीतरी इन्फेक्शन झालंय, त्याच्यामुळे होणारी डोकेदुखी ही सेकंडरी हेडेकमध्ये होती. प्रायमरी हेडेकमध्ये त्याला काही सेकंडरी रिझन तसं ऑब्व्हियस स्ट्रक्चरल, एनाटॉमिकल रिझन्स काही नसतात. ज्याच्यामध्ये सगळ्यात कॉमन समाजामध्ये असणारं हेडेक म्हणजे टेन्शन टाइप ऑफ हेडेक. टेन्शन हेडेक. ओके. टेन्शन हेडेक. टेन्शन हेडेक म्हणजे कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस, ताण. फिजिकल असेल किंवा मेंटल असेल, ओके. ज्याच्यामुळे होणारं हेडेक म्हणजे टेन्शन हेडेक. म्हणजे ओके. टेन्शनला मानसिक तणावच धरला पाहिजे असं नाही, पण तो एक महत्त्वाचा फॅक्टर आहे. बरोबर. आता कळलं मला. सो दॅट इज एक कारण म्हणजे टेन्शन हेडेक. दुसरं म्हणजे मायग्रेन. मोस्ट कॉमन रिझन ज्याच्यासाठी पेशंट्स डॉक्टरांना भेटतात, ते म्हणजे मायग्रेन. मायग्रेन हे दुसरं का कॉमन आहे. काही अजून हेडेक्सची कारणं आहेत. फॉर एक्झाम्पल एक्झरसाइज इंड्यूस हेडेक. जास्त व्यायाम केल्यामुळं होणारं डोकेदुखी किंवा मेडिकेशन ओव्हरयूज हेडेक. काही औषधं घेतली किंवा काही पेन किलर घेतल्यामुळं पण हेडेक होतं, जर ओव्हर पेन किलर घेतली तर. काही असतात हेडेक ज्याच्यामध्ये मानेच्या मणक्यातील किंवा तिथल्या काही नसा जर अर्गोनॉमिक्समुळे दबल्या गेल्या असतील, तर त्याच्यामुळे हेडेक होतं. त्याला सर्व्हायकोजेनिक हेडेक म्हणतात. काही नसा ॲबनॉर्मली फायर झाल्यामुळे होणारे हेडेक म्हणजे जर ह्या भागात होत असेल, त्याला सुप्राऑर्बिटल न्यूरॅल्जिया म्हणतात. मागच्या बाजूला होत असेल, तर त्याला ऑक्सिपिटल न्यूरॅल्जिया म्हणतात. एक प्रकारचं हेडेक ज्याला क्लस्टर हेडेक म्हणतात. फक्त डोळ्याच्या मध्ये आणि आतमध्ये दुखतं, त्याला क्लस्टर हेडेक म्हणतात. आणि मी तुम्हाला नंबर चेंज झाला असेल तरी होतो ना हेडेक? हां. सो डोळ्याच्या आजारामुळे जर हे होत असेल आणि ताण येत असेल, तर त्याच्यामुळेही हेडेक होऊ शकतो. सो नाऊ ह्या प्रत्येक हेडेक हा सगळाच मायग्रेन असतो असं नाही. पण ज्या तुम्ही म्हणालात, की ज्या स्त्रियांच्यामध्ये बऱ्याचदा हेडेक मायग्रेन इज कॉमन इन फिमेल्स आणि येस त्याला काहीही ट्रिगर पुरेसा पडतो. बऱ्याचदा जर ताणतणावाखाली असतील स्त्रिया, की सगळं घरचं मॅनेज करायचं आहे किंवा बाकीचाही बराच ताण असेल. काही हार्मोनल चेंजेस स्त्रियांच्यामध्ये होतात किंवा मासिक पाळीच्या वेळेस काही चेंजेस होतात. त्याच्यामुळेही मायग्रेन ट्रिगर होतो. सो ट्रिगर फॅक्टर्स स्त्रियांच्यामध्ये जास्त असतात आणि कदाचित त्याच्यामुळेच मायग्रेनचं प्रमाण पुरुषांच्या पेक्षा स्त्रियांच्यामध्ये जास्त बघायला मिळतं. अजून एक असतं, की बऱ्याचदा असं होतं, की लोकांना असं वाटतं, की माझं खूप दिवसापासूनचं डोकं दुखणं हे मायग्रेन आहे. तर ते तसं नसतं. फॉर एक्झाम्पल टेन्शन हेडेक जर 2 ह्या बाजूला दुखत असेल, हा पट्टा खूप दुखत असेल, तर ह्या पेशंट्समध्ये कॉमनली इट इज अ टेन्शन हेडेक. अजून एक गोष्ट होते आणि बऱ्याचदा मी तुम्हाला त्याची पण एक गोष्ट सांगतो. ब्लड प्रेशर वाढल्यामुळं, हायपरटेन्शन झाल्यामुळं पण हेडेक होतं. गेल्या आठवड्यातलं म्हणजे हा एपिसोड आपण आज शूट करतो आहोत. गेल्या आठवड्यात मला 4 यंग पेशंट आले आणि त्यांनी सांगितलं, "मला मायग्रेन आहे." "काय त्रास होतोय तुम्हाला?" "मला मायग्रेन आहे." "ओके." "किती दिवस झालं?" "मला 3-4 महिने मायग्रेन आहे." अल्मोस्ट प्रत्येकाची हिस्ट्री इज इन मंथ्स. "आणि काय करता तुम्ही?" तर मी XYZ गोळ्या घेतो आहे. गेले कित्येक दिवस झाले आणि दुखायला लागतो. एज साधारणतः अप्रॉक्सिमेटली 40 ची ही पेशंट्स होते. म्हणजे ह्या आठवड्यातला किस्सा आहे आणि तो रिपीटेडली झालाय. म्हणून मला तुम्हाला सांगावसं वाटतं. आम्ही पहिली गोष्ट करतो, की हिस्ट्री विचारल्यानंतर ब्लड प्रेशर बघतो. 170/110, 160/110 आणि 200/120. 200/120 वाल्याला तुम्ही म्हटलं लगेच उठायचं आणि हॉस्पिटलमध्ये जायचं. अहो डॉक्टर पण ते 200/110 वाल्याला तुम्ही म्हटलं लगेच उठायचं आणि हॉस्पिटलमध्ये जायचं. 200/120 वाल्याला तुम्ही म्हटलं लगेच उठायचं आणि हॉस्पिटलमध्ये जायचं. 200/110 वाल्याला तुम्ही म्हटलं लगेच उठायचं आणि हॉस्पिटलमध्ये जायचं. अहो डॉक्टर पण ते
बाकी सगळं नंतर. म्हणजे सेल्फ डायग्नोसिस मायग्रेन नका करू. आणि आपला पूर्वीच्या एपिसोडमधला विषय की सेल्फ मेडिकेशन पण घेऊ नका, जर एका विशिष्ट वेळेपेक्षा जास्त असेल तर. ही अशी डोकेदुखीची बरीच कारणे आहेत. युजुअली मायग्रेन जे असतं ना, ते युनिलॅटरल हेडेक असतं. म्हणजे निम्म, अर्धशिशी, हां, निम्म. अर्धशिशी. पण साईड बदलते. बरं. म्हणजे म्हणजे प्रत्येक कधी वेळी या त्याच बाजूला असतं, ओके. कधी या बाजूला असतं. हे याच्यासोबत मळमळ होणं, उलटी होणं, डोळ्यासमोर अंधारा येणं आणि मायग्रेनचा हा अटॅक साधारणतः 4 ते 72 तासात सेल्फ लिमिटिंग असतो. हे महत्त्वाचं कारण म्हणजे काही न्यूरॉल्जिक पेन असतं ना, ते एका साइडला असतं. सेम साइडला असतं. कारण त्या बाजूची नर्व्ह अटॅच झालेली असते. काही सर्व्हायकोजेनिक हेडेक जे असतात, त्या सगळ्या युनिलॅटरल असतात. पण साइड सेम असते. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथून मागून इथे दुखतं आणि हा पार्ट दुखतो. दॅट इज नॉट मायग्रेन. आणि ह्यांच्यामध्ये आवाजाचा त्रास होतोय, लाईटचा त्रास होतोय, असं होताना दिसत नाही. क्लस्टर हेडेक जे डोळ्याच्या मागे असतं आणि अगदी असं वाटतं, की मी आता काहीतरी चाकू घेऊन माझ्या डोळ्यात घुपसावा, माझा डोळा बाहेर काढून फेकून द्यावा. हे इतकं सिव्हिअर असतं. फॉर्च्युनेटली ते लेस कॉमन आहे. पण हे इतकं सिव्हिअर पेन असू शकतं. हे सगळे प्रायमरी हेडेकचे प्रकार आहेत. सो याच्यामध्ये फिमेल प्रिडॉमिनन्स आहे मायग्रेनमध्ये. बऱ्याच कारणांच्यामुळे आहे, जशी मी सांगितली तशी. सो तुमच्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे असं होतं का? तर हो, मित्रांनो, असं असेल हेडेक, तर ते टेन्शन हेडेक किंवा मायग्रेन असण्याची शक्यता असते आणि आपण त्याला एम्पॅथीने ट्रीट केलं गेलं पाहिजे. सो आणि तुम्ही मित्रांनो म्हटलात हे फार महत्वाचं आहे. म्हणजे मी मित्रांनोंना एक ब्रॅकेटमध्ये शब्द टाकेन, जर तुमची बायको डोकं दुखते असं म्हणत असेल, तर एम्पॅथी आणि योग्य डॉक्टर हा त्याच्यासाठी योग्य मार्ग आहे. दुर्लक्षणं आणि आपल्या मित्रांबरोबर त्याची चर्चा करणं हा त्याच्यासाठी अयोग्य मार्ग आहे. मग कारणं कळली. आता उपचारही सांगून टाका. सो प्रामुख्याने ना आपण मायग्रेनवर बोलूयात. कारण काय होतं, मायग्रेन हा अगदी कॉमनली समाजात आढळला जातो. अ, आपण जसं मगाशी म्हटलं, की योग्य डायग्नोसिस होणं आवश्यक आहे आणि डायग्नोसिस हे एकतर लक्षणांच्या वरून किंवा काही गोष्टी रूल आउट करून करायला लागतात आपल्याला. दुसरं त्याच्यानंतर उपचार करताना खूप रेअर अटॅक्स येत असतील मायग्रेनचे, म्हणजे वन्स इन फ्यू मंथ्स येत असतील, तर त्याला ॲबॉर्टिव्ह ट्रीटमेंट म्हणजे आपण अटॅक कमी करण्यासाठी ट्रीटमेंट देतो आणि त्याच्यामध्ये सिंपल पेनकिलर्स वापरले जातात. पण पुन्हा महत्त्वाचं, खूप रेअर असतील अटॅक्स तर. म्हणजे एक 4-6 महिन्यातून कधीतरी एकदा त्रास त्रास होतोय, तर आपण ॲबॉर्टिव्ह ट्रीटमेंट म्हणून पेनकिलर वापरतो. जर खूप फ्रिक्वेंटली, रेग्युलरली अटॅक्स येत आहेत, लाईफस्टाईल डिस्टर्ब झाली आहे, क्वालिटी ऑफ लाईफ हॅम्पर झाली आहे, कामावर दुर्लक्ष होतंय. अशा वेळी एकतर मेडिसिन्समध्ये काही मेंटेनन्स ट्रीटमेंट असते, म्हणजे ज्याच्यामध्ये कंटिन्युअस औषधं दिली जातात, सो दॅट मायग्रेनचा अटॅक येऊ नये. सो मेडिकेशन हा एक प्रकार झाला. दुसरा एक प्रकार असा असतो, की हा सगळ्यांनाच लागू पडतो, की प्रिव्हेन्शन, की जे ट्रिगर्स आहेत ते आयडेंटिफाय करणं. रात्रीचं जागरण होतंय, वेळी-अवेळी खायला लागतंय, किंवा काही जणांना परफ्यूमचा वास येतोय. हे जर ट्रिगर्स आयडेंटिफाय करता आले, तर ते ट्रिगर्स कंप्लीटली करायला पाहिजेत, जर अव्हॉइडेबल ट्रिगर्स असतील तर. आता त्याच्यामध्ये काही पेशंट्स असे असतात, की जे ह्या ट्रीटमेंटला अगेन किती दिवस पेनकिलर खायच्या किंवा किती दिवस औषधं घ्यायची किंवा त्यांचा काही साइड इफेक्ट होतोय किंवा कॉम्प्लायन्स नाहीये. तर अशा पेशंट्समध्ये मायग्रेन कॅन बी ट्रीटेड विथआऊट पेनकिलर्स. हां. आणि त्याच्यात 2-3 गोष्टी आहेत. एक म्हणजे ड्राय नीडलिंग. जसं आपण पूर्वीच्या एपिसोडमध्येही बोललो. छोटे-छोटे नीडल्स आपण डोक्यात टाकतो आणि बऱ्यापैकी चांगल्या पेशंट्सला लाँग टर्म रिलीफ मिळतो. दुसरं आहे बोटुलिनम टॉक्सिन इंजेक्शन्स. बोटुलिनम टॉक्सिनचं एक महत्त्वाचं काम काय आहे, ते ना नर्व्हच्या रिसेप्टर्सला थंडच करून टाकतात, आपल्या भाषेत. रिसेप्टर पॅरालाईज करतात, मसल रिलॅक्स करतात. मायग्रेनने जो ताण येतो ना, तो रिलॅक्स झाला आणि नर्व्ह रिसेप्टर शांत झाले, की सो ती छोटी-छोटी इंजेक्शन्स आपण डोक्यात काही विशिष्ट त्याचे पॉइंट्स आहेत, त्या पॉइंट्सवर दिले जातात आणि याच्यातून पण मायग्रेन, इव्हन टेन्शन हेडेक किंवा काही नॉन स्पेसिफिक हेडेक्स पण छान रिस्पॉन्ड करतात, बऱ्यापैकी कालावधीसाठी. जर न्यूरॉल्जिक पेन असेल, तर त्या नर्व्हच्या भोवती सोनोग्राफीमध्ये बघून इंजेक्शन देणं किंवा त्यांचं हायड्रो डिसेक्शन करणं, त्याने पण त्या नर्व्हज शांत होतात आणि पेन कमी होतं.
जर ह्या इंजेक्शन देऊन पेन नर्व्ह शांत झाले आणि पेन जर परत आलं, तर त्यांना आपण रेडिओ फ्रिक्वेन्सी ॲब्लेशन पण करू शकतो. काही पाठीमागे मणक्यातून येणारे डोकेदुखी एका बाजूची पुढे येते, सर्व्हायकोजेनिक हेडेक. तर ह्याच्यामध्ये आपण स्पाईनच्या ट्रीटमेंट करतो हेडेकसाठी. सो तिथे फिजिओथेरपीपासून ते रेडिओ फ्रिक्वेन्सी ॲब्लेशनपर्यंत ट्रीटमेंट केली जाते आणि त्या पेशंटचं डोकेदुखी कमी होऊन जाते. खूपच ॲडव्हान्स आणि रेझिस्टंट केसेसमध्ये पेरिफेरल नर्व्ह स्टिम्युलेटर म्हणजे एक छोटी चिप बसवली जाते ती नर्व्हच्या बाबतीत. पण फॉर्च्युनेटली ते प्रमाण फार कमी आहे. सो बाय एंड लार्ज मायग्रेनवर विदाऊट पेन किलर सुद्धा बऱ्याच ट्रीटमेंट अशा अवेलेबल आहेत आणि ज्यांचा बऱ्यापैकी चांगला रिस्पॉन्स येताना आपल्याला दिसतो. मला वाटतं मायग्रेन आणि हेडेकविषयी आपण छान 360 डिग्री डिस्कशन केलं आहे. जसे-जसे आपण पेनच्या शेवटच्या टप्प्याकडे जायला लागलेलो आहोत, तसं-तसं पेनची ट्रीटमेंट आपण का, कधी, कशी, कुठे करायला पाहिजे, त्याचं महत्त्व काय आहे? नेमका पेन थेरपिस्ट म्हणजे कोण असतो? हे सगळे प्रश्न उरतायत. त्याला एक वेगळा आपण वेळ देऊया, एपिसोड देऊया. म्हणजे ना, हा विषय संपूर्णपणे आपल्याकडून कव्हर होऊन जाईल आणि बघणाऱ्या सगळ्यांना पेन याविषयीची शास्त्रीय आणि संपूर्ण माहिती आपण देऊ शकू. चला तर मग शेवटचा एपिसोड नक्कीच विसरू नका. नक्कीच बघायला विसरू नका. जेणेकरून तुम्ही सुद्धा आमच्या इतकेच पेनविषयी बेसिक आणि चांगली माहिती आजूबाजूला सगळ्यांना हक्काने, अधिकाराने, कॉन्फिडेंटली सांगू शकाल. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुमच्याकडे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, उपयोगी वाटला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.